नमस्कार. फेस टू फेस या कार्यक्रमात मी नेहा परांजपे आपल्या सगळ्यांचे अगदी सहर्ष स्वागत करते. मंडळी, सहर्ष म्हणजे हर्ष असताना किंवा आनंद असताना. आणि आज खरोखरच मला खूप आनंद होतोय, कारण आज आपण आजच्या या भागात भेटणार आहोत आपल्या अतिथींना. आणि ते कोण आहेत तर ते एक लेखक आहेत, ते एक फिल्म मेकर आहेत, त्याशिवाय ते एक पत्रकार देखील आहेत. तर असे 3 in 1 आयडेंटिटी ज्यांची आहे ते असे दुसरे कोणीच नाही. त्यांची ओळख मी करून देणार आहे, पण तत्पूर्वी तुम्हाला सांगते की त्यांनी भरपूर चित्रपटांबद्दल रिसर्च केला आणि त्यानंतर त्या रिसर्चच्या माध्यमातून त्यांनी 20 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली. अनेक स्क्रिप्ट रायटिंग त्यांनी केलेलं आहे, अनेक गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत, त्याचबरोबर अनेक डॉक्युमेंटरी फिल्मसुद्धा त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. आत्ताच त्यांना मिफ म्हणजे मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये व्ही शांताराम लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड जाहीर झाला. असे दुसरे कोणी नाही तर संजित नार्वेकर सर. संजित नार्वेकर यांचा जन्म 8 मे 1952 रोजी मुंबईत झाला. बॉम्बे स्कॉटिश हायस्कूल नंतर कॉलेजचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं ते मुंबई विद्यापीठातून. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी न्यूजपेपरसाठी लिहायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे त्यांची एंट्री झाली जर्नलिझममध्ये. 1980 ते 1991 पर्यंत प्रसिद्ध दैनिक स्क्रीनचे ते न्यूज एडिटर होते. संजित नार्वेकर यांनी चित्रपटांचा आत्तापर्यंतचा इतिहास यावर 20हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनवर त्यांनी घेतलेल्या मुलाखतींची आजही अनेक सेलिब्रिटीज आठवण काढतात. भारतीय चित्रपट या विषयावर त्यांनी भारतातच नव्हे तर परदेशातही अनेक वर्कशॉप्स अटेंड केली आहेत. स्क्रिप्ट रायटर ते डॉक्युमेंटरी फिल्म मेकर हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. अनेक फिल्म फेस्टिवल्समध्ये त्यांनी ज्युरी म्हणून काम केलंय. तसंच भारत सरकारच्या फिल्म ॲडवायझरी बोर्डचेही ते सदस्य होते. भारत सरकारनं त्यांच्या या अलौकिक कार्याची दखल घेत नुकताच त्यांना डॉक्टर व्ही शांताराम लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड देऊन गौरव केला आहे. तत्पूर्वी 1996 मध्ये त्यांना मराठी चित्रपटांवर लिहिलेल्या पुस्तकाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार तसेच 2020 मध्ये बिमल रॉय मेमोरियल अवॉर्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. सर नमस्कार. कार्यक्रमात खूप मनापासून स्वागत करते आपले आणि खूप छान वाटतं. मला खरंच खूप आनंद होतोय. आणि आत्ता आपण फॉर्मली बोलणार आहोत तुमच्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल किंवा यशाबद्दल. तर सर्वप्रथम पहिलाच प्रश्न मला हा विचारायचा वाटतो की आता तुम्हाला व्ही शांताराम लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड तुम्ही केलेल्या रिसर्च आणि पुस्तकांसाठी मिळालेला आहे, फिल्मसाठी मिळालेला आहे. तर तो आनंद कसा आहे किंवा पुरस्कार मिळण्यापूर्वी कसं वाटायचं आणि आता मिळाल्यावर काय फरक जाणवतो? असं आहे नेहा, इंडिव्हिज्युअल लेवलवरती आनंद तर नेहमीच असतो. कुठचंही अवॉर्ड मिळालं तर आनंद असतो. आणि मी जसं ॲक्सेप्टन्स स्पीचमध्ये बोललो तर व्ही शांतारामच्या नावाचा अवॉर्ड मिळणं हे फार महत्त्वाची गोष्ट होती माझ्या लाईफमध्ये. कारण मी गेले 25-30 वर्ष व्ही शांतारामच्या चित्रपटांवर रिसर्च केलेला आहे, लिखाण केलेलं आहे, त्यांच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे, फिल्म केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त गुगल आर्ट्स अँड कल्चरमध्ये 6-7 प्रेझेंटेशन्स केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या नावाचा अवॉर्ड मिळणं हे माझ्या मते फार महत्त्वाची गोष्ट होती. पण त्याच्यापेक्षाही जास्त आणि त्याच्याही पलीकडे ह्या अवॉर्डमुळे एक गोष्ट झाली की जे आमचं आर्कायविंग वर्क आहे, माझं जे रिसर्च वर्क आहे किंवा माझं जे लिखाण आहे ते प्रकाशात आलं आणि लोकांच्या लक्षात आलं की फिल्म बनवणं किंवा फिल्म मेकिंगच्या व्यतिरिक्तसुद्धा बऱ्याच पैलू आहेत फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्याच्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. आपण इंडियामध्ये आर्कायविंगकडे जास्त लक्ष दिलेलं नाही आणि डिसेमिनेशन ऑफ इन्फॉर्मेशन जे आहे ते जास्त झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे जे काम आहे हे सेंटरपीस आलं, हे पुढे आलं, त्याच्यामुळे एक मोठा आनंद झाला. आणि आता प्रश्न असा की या कामाची सुरुवात कशी झाली? पहिलं तुम्ही म्हणजे आपल्याला म्हणता येईल की एखादा लहान मुलगा असतो किंवा लहान मुलगी असते, तिचं एक स्वप्न असतं की आपण हे काम करायचं आहे. तर सुरुवात तुमच्या बालपणापासूनच झाली होती का की तुम्हाला या क्षेत्रात यायचं आहे किंवा असं काहीतरी काम करायचं आहे?
हे कधीपासून तुम्हाला जाणवायला लागलं? आणि आम्ही लहान असताना सिनेमा तर आमच्याकडून अलाउड नव्हता. माझे वडील IAS ऑफिसर होते, हो. त्याच्यामुळे चित्रपट बघणं हा प्रकार नव्हता. वडील बी शांतारामचे फिल्म्स बघायचे किंवा चांगले पिक्चर असतील तर ते बघायचे, पण फिल्म बघणं नाही. शाळेमध्ये काही टॉम अँड जेरी किंवा चार्ली चॅपलिन किंवा थ्री स्टूजीसचे पिक्चर दाखवले तर तेवढंच काय ते सिनेमाला एक्सपोजर होतं. बरोबर. रेडिओ ऐकायची बंदी होती, कारण रेडिओ म्हणजे सेंटर पीस होता आमच्या घरातला. हो. आणि त्याला हात पण लावायचा नाही लहान मुलांनी. आणि त्याच्यामुळे एकच गोष्ट होती, टेलिव्हिजन तर नव्हता. तर त्याच्यामुळे एकच गोष्ट जी महत्त्वाची झाली आणि ती म्हणजे वाचण्याचा नाद लागला. आणि माझे वडील IAS ऑफिसर असल्याकारणे आम्ही बऱ्याच लहान लहान गावांमध्ये पोस्टिंग होतं वडिलांचं. अच्छा. आसनसोलला होते चित्तरंजन लोकोमोटिव्ह फॅक्टरीला, मग अजमेरला होते डेप्युटी कंट्रोलर ऑफ स्टोर्स. त्याच्यामुळे लहान गावामध्ये दुसरं काय करणार, वाचन करणार, नाही तर झाडांवर चढायचं, डोंगर चढायचे, असलेच उद्योग आमचे. आणि मी काही फार असा ॲथलेटिक नव्हतो लहानपणी सुद्धा. त्याच्यामुळे वाचण्याचा नाद होता. आणि आईने मला पुष्कळ त्याला एक्सपोजर दिलं की पुस्तकं आणून द्यायची, वाचायला ही करायची. त्याच्यामुळे त्यावेळेला सुद्धा असं वाटायचं की आपण पण एक पुस्तक लिहावं, आपण पण हो. रायटर व्हावं. त्याच्यामुळे मला अजून आठवतं की 6-7 वर्षाचा असल्यापासून मला असं वाटायचं की आपण रायटर व्हावं. पण कसं रायटर व्हावं, काय कसं त्याला काय करावं लागतं किंवा काय शिकावं लागतं ह्याची बिलकुलच जाणीव नव्हती. नंतर वडील गेले, म्हणजे मी 11 वर्षाचा होतो. वडील गेल्यानंतर आम्ही मुंबईला आलो आणि कॉलेजमध्ये जायला लागलो. आणि तेव्हा अशी जाणीव झाली की आईला पेन्शन पुरी पडत नाही आहे, प्रेशर आहे. तर केवळ पैसे कमवण्यासाठी. आणि त्याच्या आधी मी सिनियर केमिस्ट्रीची परीक्षा दिल्यानंतर मी 2-3 वर्ष IITला सिलेक्ट झालो, म्हणून तिकडे गेलो. पण ते काही इंजिनिअरिंग मला फारसं आवडलं नाही आणि परफॉर्मन्स चांगला नसल्याकारणाने शेवटी सोडावं लागलं. आणि सोडल्यानंतर परत आल्यानंतर एक जाणीव होती की आपल्यावर बराच पैसा खर्च झाला आहे आईचा, त्याच्यामुळे आपण काहीतरी कमवलं पाहिजे. आणि त्या काळामध्ये मग मी जर्नलिझमकडे वळलं, कारण रायटिंग बरं होतं असं मला कोणीतरी सांगितलं होतं. वाचण्याचा आवड होती, त्याच्यामुळे मी म्हटलं आपण रायटिंग तरी करूया आणि ह्याच्यातनं काहीतरी पैसे कमवूया. त्यावेळेला कसं होतं की फ्री प्रेस जर्नलमध्ये एक मोठासा हॉल होता. तिकडे सगळे लोक सकाळचे जमायचे, जे सगळे आमच्यासारखे बेकार लोक, ज्यांना काही काम नव्हतं ते लोक यायचे. आणि थ्रूआउट द डे जसं जसं आतल्या एडिटोरियल स्टाफला गरज लागायची ती तसे 1 माणसं 2 माणसं येऊन ये अमुक लिहा अमुक ते लिहा असं ते पिकअप करायचे. आणि त्यावेळेला पर इंच वरती पेमेंट असायचं. म्हणजे तुम्ही एंड ऑफ द मंथला की जो अकाउंटंट असायचा तो पट्टी घेऊन मोजायचा की किती इंचाची कॉपी लिहिली, आणि प्रत्येक कॉपी 1 रुपया, असं प्रत्येक इंचावरती 1 रुपया मिळायचं. मग तुझे 23 रुपये झाले, 25 रुपये झाले. आणि त्यावेळेला 25-30 रुपये म्हणजे फॅन्टॅस्टिक होतं, कारण चर्चगेटला सुद्धा 60 पैशामध्ये व्यवस्थित रोटी आणि भाजी मिळायची. त्याच्यामुळे 25-30 रुपये म्हणजे खजिना वाटायचा त्यावेळेला. तर त्याच्यामुळे अशी सुरुवात झाली फक्त पैशासाठी. अच्छा. त्यावेळेसची एक गमतीदार आठवण सांगायची म्हणजे की आम्ही हे सगळे आत बोलवलं की कामं करायचो वगैरे. आणि आम्हाला ते रँडम असाइनमेंट्स द्यायचे. आज अमुक अमुक गेला त्याची ऑबिच्युरी लिहायची आहे. आणि सगळं रेडीमेड असायचं, कारण आत गेलं की एक लायब्ररीमध्ये तुम्हाला त्या माणसावर फाईल मिळायची आणि फक्त ते सुरुवातीचं जोडावं लागायचं की पास्ट अवे ॲट सो अँड सो टाईम इज सर्वाइव्ड बाय हिज वाईफ. आणि म्हणून तर पुढचं कार्यक्रम तर त्या फाईलमध्ये सगळं असायचं, हे केलं ते केलं, त्याचा बायोडेटाच असायचा. आणि त्याच्या व्यतिरिक्त कधी अशी असाइनमेंट मिळायची की तुम्ही नाच सिनेमाला जा आणि पिक्चर बघा आणि येऊन रिव्ह्यू करा. तेव्हा आम्हाला नेहमी असा कंटाळा यायचा, नाचला जा, पिक्चर बघा, 3 तास घालवा, परत या ऑफिसला, परत ते लिहून काढा. कारण शेवटी तुमचं मोज काय तर तुम्ही किती इंच लिहिलंय. त्याच्यामुळे 7 तास घालून जर का 2-3 इंचाची रिव्ह्यू आला तर तुम्हाला 3 रुपये मिळणार. पण कोणीतरी मेला आणि तुम्ही ऑबिच्युरी लिहिली त्याचे पण 3 रुपये मिळणार. म्हणून आम्ही रोज सकाळी प्रार्थना करायचो कोणीतरी गेला तर बरं, पटकन 3 रुपये आपल्या पदरात पडतील, अशी ती. बरोबर आहे. पण मग सर फिल्म्सकडे कसे वळले तुम्ही? फ्री प्रेसमध्येच जेव्हा होतो त्यावेळेला इकडचं तिकडचं लिखाण करता करता एकदा दोनदा मला तेव्हा एक पेपर होता सिनेमा जर्नल.
सिनेमा जर्नलचे एडिटर होते राऊफ अहमद, आणि तो पण यंग होता त्यावेळेला. आणि त्याने त्याची जी असिस्टंट होती एल्फ्रेडा मार्टिस म्हणून होती, असिस्टंट एडिटर होती. तिने एकदा दोनदा मला बोलवलं, माझ्याकडनं काहीतरी लिहून घेतलं. असंच आधी ऑबिच्युरीनी सुरुवात केलं, वेगळ्या ह्यानी सुरुवात झाली. आणि मग 1-2-3 हे झाल्यानंतर एक दिवस का कोण जाणे त्यांनी मला बोलवून घेतलं आणि मला श्याम बेनेगलचा इंटरव्ह्यू करायला सांगितलं. श्याम बेनेगल फार मोठं प्रस्थान होतं, बट ही वॉज हायली रिगार्डेड. अंकुर त्याचा फार असा गाजलेला पिक्चर होता. निशांत पण थोडेसे कॉन्ट्रोवर्सीज झाल्या होत्या. त्याच्यामुळे ही वॉज अ नोन फिल्म मेकर, आणि बऱ्याचपैकी लिंटासमध्ये फिल्म ऑफिसर राहिलेला होता. डॉक्युमेंटरीज बऱ्यापैकी केलेल्या होत्या, त्याच्या मी बघितलेल्या होत्या. तर त्यावेळेला त्यांनी मला जेव्हा श्याम बेनेगल सांगितलं तर आय वॉज अ लिटल टेकन अ बॅक की बाबा हा इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू आहे. पण मी त्यांच्याकडे गेलो. मला श्यामबाबूंनी सांगितलं की मी तुला अर्धा तासच देऊ शकतो, त्याच्या पलीकडे काही मी देऊ शकत नाही. आणि असंच प्रश्नाची लिस्ट घेऊन गेलो, आपण जसं बोलतोय तशी. आणि त्यांना मी झालं, आणि अर्धा तास झाल्याबरोबर मी त्यांना सांगितलं की म्हटलं सर हाफ ॲन आवर इज ओव्हर, तो कॅन आय कम अगेन बिकॉज आय हॅव सम मोर क्वेश्चन्स. तेव्हा त्यांनी सांगितलं नाही डोंट कम अगेन, यू कंटिन्यू विथ वॉट एव्हर यू टू आस्क. मग ते अर्ध्या तासाचा दिलेला इंटरव्ह्यू 1 तासाभर गेला. आणि मग थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा. माझी एक सवय असते की लोकांना विचारायचं की काय वाचू, काय बघू करून. आणि बाहेर येऊन बघतो तर त्याच्यासाठी 3 जण वाट बघत होती, स्मिता पाटील, नसिरुद्दीन शाह आणि ओम पुरी. तर मला असं वाटलं की बापरे, माझ्यासाठी ह्या तिघांना मीटिंग ठेवलं. हालांकी ते पण फार मोठे नव्हते त्यावेळेला. तर ते झालं आणि मी आलो, इंटरव्ह्यू लिहिला, इंटरव्ह्यू सबमिट केला, इंटरव्ह्यू आला. तर मी नेहमीप्रमाणे तिकडे गेलो आणि मग बोललो त्यांच्याशी. तेव्हा एल्फ्रेडा मार्टिस जी असिस्टंट एडिटर होती, तर ती म्हणाली जा आत बोलवते तुला राऊफ अहमद. मी आज जाऊन भेटलो आणि त्यांनी ताबडतोब मला 3-4 आणखीन इंटरव्ह्यूज दिले इम्पॉर्टंट फिल्म मेकरशी. ते म्हटलं अरे वा काय चमत्कार झाला. म्हटलं इतके दिवस फालतू छोटे छोटे आयटम देत होता, 2 इंचाचे 3 इंचाचे. आणि आर्टिकल लिहायचं म्हणजे कसं 30 रुपये 40 रुपये एकदम सलग मिळणार. 4-5 दिवस जायचे त्याच्यामध्ये, पण भरपूर पैसे मिळायचे. भरपूर म्हणजे त्यावेळेसचे भरपूर पैसे. आणि मी स्टुडंट होतो तेव्हा. तर त्याच्यामुळे बाहेर आलो आणि मी जरा आनंदात होतो. आणि मी त्या एल्फ्रेडाकडे बघितलं तर ती हसली. ती म्हणाली काय झालं. म्हटलं नाही 3-4 इंटरव्ह्यू दिले त्यांनी मला करायला. ती सांगितलं तुला माहिती आहे का हा चमत्कार कसा काय झाला. म्हटलं नाही काय झालं. ती सांगितलं हा आमचा इंटरव्ह्यू छापून आल्यानंतर श्याम बेनेगलचा फोन आला. आणि श्याम बेनेगलनी सांगितलं की एवढे इंटरव्ह्यूज झाले माझे, पण इतका ॲक्युरेटली आणि इतका चांगला लिहिलेला इंटरव्ह्यू आजपर्यंत झाला नाही. छान होता इंटरव्ह्यू, मला फार आवडला आणि चांगला मुलगा आहे तसं. त्यांनी सांगितलं त्याच्या ह्या अशा इम्प्लिसिट रेकमेंडेशनवरनं तुला आणखीन पुढचं काम मिळालं. ऑफकोर्स त्याच्यानंतर मग मी त्यांचा एकलव्य आणि ते माझे द्रोणाचार्य असंच झालं. आणि त्यांच्याकडून मग मी जेव्हा वेळ असायचा तेव्हा मी जाऊन बसायचो, त्यांना विचारायचो, ते मला गाईड करायचे. आणि मग बरेच इंटरव्ह्यूज आम्ही केलेत. म्हणजे नंतर ऑल इंडिया रेडिओसाठी केले, टेलिव्हिजनसाठी केले. श्याम बेनेगल बरोबर चांगली रिलेशनशिप झाली आणि ही बिकेम अ सॉर्ट ऑफ इनडायरेक्ट गुरु. म्हणजे डायरेक्ट असं नाही, आम्ही असे माझ्याकडे अनंत गुरु आहेत माहिती आहे. त्यातला एक हा श्याम बेनेगल. पण त्याच्यामुळे मग असं झालं की फिल्म जर्नलिझममध्ये जरा कॉन्सन्ट्रेट करूया, जरा थोडंसं ह्याच्यावरच लिखाण करूया. कारण स्पेशलाइज झालं तर मलाही एक डोक्यात आलं की स्पेशलाइज्ड आपण जर का काही काम केलं तर आपल्याला एक फोकस मिळतो, आपल्या कामाला फोकस मिळतो. आणि लोकांची सुद्धा दृष्टी असते ते वेगळी असते. कारण अरे हां ही हॅज रिटन अ लॉट ऑन सिनेमा, ह्याच्याकडेनंच जाऊया असं असतं. आणि ते कामाला आलं. कारण जेव्हा मी मास्टर्स कंप्लीट केली आणि माझे विषय होते मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स आणि इकॉनॉमेट्रिक्स. आणि कोणी इकॉनॉमेट्रिक्स काय हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि त्याच्यामुळे नोकरी कुठे मिळे ना. स्टॅटिस्टिशियनची नोकरी मिळत होती, पण मग आमचा पण जरा थोडासा मस्ती होती की नाही आम्ही MA केल्यानंतर BScची नोकरी का धरायची. म्हणून मग मी लिहत राहिलो. आणि मग असं करत करत इंडस्ट्रीमध्ये म्हणजे मॅगझिन्समध्ये, न्यूज वीकलीमध्ये इकडे तिकडे नोकरी मिळाली. मग स्क्रीनमध्ये नोकरी. तरी सर तुम्ही आय थिंक एका काळापर्यंत म्हणजे काही वर्ष प्रयत्न करत होते की तुम्हाला
स्टॅटिस्टिक्स मध्ये शिकले आहात तर तिथेच कुठेतरी नोकरी मिळावी, पण हो, मग मी स्क्रीन सारख्या पेपरमध्ये न्यूज एडिटर म्हणून लागलो आणि हां. फार यंग एजला लागलो. त्यावेळेला मी 27-28 वर्षाचा असणार. आणि मला नंतर आमची एक कोलीग होती मिसेस नायर म्हणून, तिने मला सांगितलं की आम्हाला सगळ्यांना माहिती होतं यू आर मच यंगर दॅन एक्सपेक्टेड, पण किती यंग ते कळायचं नाही, कारण माझा चेहरा असा होता ना की मला बघितल्याबरोबर कोणाला असं वाटायचं नाही की हा फार यंग असेल. माझी आईची फार इच्छा होती की मी IAS ची परीक्षा द्यावी, पण मी वडिलांचं बघितलं होतं 2 वर्ष इकडे 1 वर्ष इकडे 2 वर्ष इकडे, आणि मला त्या चक्रात पडायचं नव्हतं. परत एक लिखाण करायची फार जोराची इच्छा होती. त्याच्यामुळे म्हटलं काहीतरी रायटिंग कनेक्टेड पाहिजे, जर्नलिस्टच असं नाही. त्याच्यामुळे मी नोकऱ्या ह्या नेहमी शोधतच होतो, पण ते कधी झालं नाही. पण स्क्रीनमध्ये असताना आणि बिकॉज माझं इकॉनॉमिक्सचं बॅकग्राऊंड होतं, तेव्हा माझे जे एडिटर होते BK करंजा, त्यांनी मला सांगितलं होतं की नार्वेकर, लेट्स ट्राय समथिंग न्यू, लेट्स राईट ऑन द बिझनेस ऑफ सिनेमा. फार कमी लोकांनी लिहिलेलं आहे त्या बिझनेस साईडवरती. लोक जनरली ग्लॅमरस साईड, आणि त्यावेळेला तर ग्लॅमर रायटिंग किंवा गॉसिप रायटिंग हे फार प्रचलित होतं, बरेच लोक करत होते आणि त्याच्यात भरपूर पैसेही होते. पण जेव्हा करंजाने सांगितलं, म्हटलं येस वाय नॉट, लेट्स गिव्ह इट अ ट्राय. आणि मी न्यूज एडिटर म्हणून लागलोच होतो. हालाकी माझं काम नव्हतं लिखाणाचं, पण मी म्हटलं नाही आपण करूया साईड बाय साईड. तर ती सुरुवात केली आणि मला वाटतं 3-4 असे आर्टिकल्स माझे झाले होते बिझनेस ऑफ सिनेमावरती, वेगवेगळ्या ब्लॅक मनी हे ते असे 4-5 विषय घेऊन मी हे केलं होतं की इन्स्टॅबिलिटी ऑफ, म्हणजे लोक 10 वर्षाची कमाई असते आणि 40 वर्ष 50 वर्ष त्याच्यावर सर्वाईव्ह व्हायचं असतं. तर त्याच्यावर लिहिल्यानंतर झालं काय की मिस्टर वसंत साठे जे मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग होते त्यावेळेला, ओके, आणि त्यांना मराठी मुलांवर ह्यांच्यावर अतिशय प्रेम होतं की ही पुढे यावी आणि चमकावी. पण त्याने माझ्या बॉसला फोन केला दिल्लीहून की हा कोण आहे मुलगा नार्वेकर हू इज रायटिंग फॉर यू. तर ते म्हणाले नाही आमच्या स्टाफवरच आहे, आणि त्यांनी थोडीशी बॅकग्राऊंड दिली की त्याला इकॉनॉमिक्सची बॅकग्राऊंड आहे ते. त्यांनी सांगितलं की जेव्हा मी येईन मुंबईला तेव्हा मला भेटायला आवडेल ह्या माणसाला. तर मला वाटतं हे 82मध्ये असणार. स्क्रीनमध्ये मला वाटतं 2 वर्ष तेव्हा झालेली होती. आणि जेव्हा साठेसाहेब आले तेव्हा मिस्टर करंजे आमचे स्वतः म्हणाले की नाही मी तुला घेऊन जातो. मी गेलो तिकडे आणि त्याने पाठोपाठने सांगितलं की तुझं जे काही लिखाण आहे त्याला तू अंडर एस्टिमेट करू नकोस. चित्रपटमध्ये असं लिखाण करणारी फार कमी लोकं आहेत आणि असा दृष्टिकोन ठेवणारी फार कमी लोकं आहेत. तर डेफिनेटली तू हे परस्यू कर, आणि तुझ्या ज्या डोक्यात आहे की तुला परत स्टॅटिस्टिक्सच्या फील्डमध्ये किंवा इकॉनॉमिक्सच्या फील्डमध्ये जायचं आहे, तर तो विचार तू सोडून दे आणि ह्याच्यातच तू पुढे हे कर, कारण तुझ्यासारख्या माणसांची गरज आहे. त्यांचं तिकडे कसं यू विल बी वन ऑफ द मेनी, बट हिअर यू विल बी युनिक, कारण असं रायटिंग कोणी करणार नाही. त्याच्यामुळे मग मला ते प्रोत्साहन मिळाल्यानंतर मी ती आयडिया सोडली की म्हटलं एवढा मोठा मिनिस्टर आपल्याला सांगतोय. आणि वसंत साठेंचं तेव्हा प्रस्थ फार मोठं होतं. ही वॉज व्हेरी क्लोज टू मिसेस इंदिरा गांधी अँड ही वॉज कन्सिडर्ड टू बी एन इंटेलेक्च्युअल. स्वतः जर्नलिस्ट राहिलेले होते आणि त्यांचा दृष्टिकोन आणि अतिशय ब्राईट असे होते. त्याच्यामुळे मी फार इन्फ्लुएन्स झालो त्यांच्या बोलण्याने, आणि मी म्हटलं नाही मे बी आय एम डुईंग समथिंग राईट, तर हे कंटिन्यू करूया. आणि त्याच्यानंतर मग मी सोडून दिलं की परत आपल्या फील्डमध्ये जायचं नाही, आणि मग हेच चित्रपटाच्या लाईन. खरंच कुठेतरी नशीब पण महत्वाचा एक भाग असतं आपल्या आयुष्यामध्ये, आणि तसंच सरांबरोबरही घडलं. आणि फेस टू फेस या कार्यक्रमात आपण संजित नार्वेकर सरांबरोबर गप्पा मारत आहोत आणि त्यांच्या जीवनाबद्दल जाणून घेत आहोत आणि अनेक गोष्टी कळतायत. पण आता एका विश्रांतीची वेळ आहे, छोटासा ब्रेक घेऊया. कुठेच जाऊ नका, बघत राहा फेस टू फेस. ब्रेक नंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करते मी नेहा परांजपे, आणि आपण गप्पा करत आहोत संजित नार्वेकर सरांबरोबर. त्यांना आत्ताच व्ही शांताराम लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे. पत्रकार म्हणून काम करतच होते, पण मग पुस्तक लिहिण्याची सुरुवात किंवा ती इच्छा कशी झाली, किंवा पहिलं पुस्तक कधी लिहिलं? पहिलं पुस्तक फार नंतर झालं, पण जसं मी म्हटलं की
1982 मध्ये साठे साहेबांशी भेट झाल्यानंतर मी असं ठरवलं की नाही, या चित्रपट माध्यमातच राहायचं. अच्छा. आणि माझं सगळं ट्रेनिंग असं होतं की नायदर जर्नलिझम नॉर फिल्म्स, काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. मी स्टॅटिस्टिक्स इकॉनॉमिक्सचा मनुष्य होतो. तर मी 1982 मध्ये असं ठरवलं की नाही, आपण आता स्वतःला ट्रेन केलं पाहिजे आणि स्वतः अभ्यास केला पाहिजे. फिल्म सोसायटीचं तर मेंबर होतोच कॉलेजपासून, त्याच्यामुळे सिरियस सिनेमा बघितलेला होता. वेगवेगळे इंटरनॅशनल फिल्म मेकर्सना एक्सपोजर होतं. इंडियन सिनेमा तर बघितलाच होता, पण अभ्यास ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कधी केलेला नव्हता. नुसतं मुक्तपणे पिक्चर बघायचे, आवडला तर आवडला, नाही आवडला तर नाही आवडला. तर 82 साली मी असं ठरवलं, नाही आपण काहीतरी ह्याच्यात अभ्यास केला पाहिजे. आणि त्यावेळेला असं लोकांनी मला सांगितलं, माझे जे मित्र होते किंवा जे माझ्यावर काम करणारे कोलिग्स होते, ते म्हणाले, काय सिरियस सिनेमा आहे ते घेऊन बसलेला आहेस, गॉसिप आहे, एंटरटेनमेंट इंडस्ट्री आहे, 2-3 आर्टिकल लिहायचे, उडवायचं आणि विसरून जायचं, कसला अभ्यास करत बसला आहे, कसला इतिहासात जातो आहे. पण मला तो फारसा इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये. 1979 मध्ये स्क्रीन जॉईन करायच्या आधी वेळ होता म्हणून मी आर्काईव्हचा फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स केलेला होता. हे सगळं गंमत म्हणून, असं सिरियसली मी काही करणार असं नव्हतं. पण तू जसं म्हणालीस तसं की कधी कधी आपले नशीब आपल्या नाकात व्यसन घालून आपल्याला खेचत नेतं. म्हणजे तू पुशच्या गोष्टी केल्यास, तर मी पुलची गोष्ट करतोय की पुश आणि पुल दोन्ही येतं. आणि शाहरुख खानच्या पिक्चरचं डायलॉग आहे की सारी कायनात कॉन्स्पिरसी मिलाने में लग जाती है. आणि ती कॉन्स्पिरसी अशी झाली की मला ह्या लाईनकडे मी हळूहळू करून त्याच्यामध्ये आलो. आणि त्यावेळेला मला एक गोष्ट जी आठवली कॉलेजची, की आमचे प्रोफेसर होते स्टॅटिस्टिक्सचे हेड ऑफ डिपार्टमेंट, रुईया कॉलेजला मी शिकलो. तर प्रोफेसर रावसाहेबनी एक दिवस आम्हाला वर्गामध्ये गणित दिलं होतं. बरं. थोडंसं ॲडव्हान्स्ड होतं, आम्ही काय त्याच्यासाठी प्रिपेअर्ड नव्हतो. सॉल्व्ह होऊ शकतं असं आता मला वाटतं, पण त्यावेळेला सगळ्यांनी मान अशी डोलावली की नाही, आम्हाला काहीच करता येणार. आणि ब्लॅकबोर्डवर जाऊन ते गणित सोडवायचं होतं. तर त्यांनी मला परत स्पेसिफिकली विचारलं, नार्वेकर व्हॉट अबाउट यू? तर मी म्हटलं नो सर करून तो किस्सा संपला. संध्याकाळी आमचे जे सर होते त्यांना पण चित्रपट बघायची फार हौस होती आणि ते पण मेंबर होते फिल्म सोसायटीचे. आणि मी जेव्हा संध्याकाळी शोला गेलो तेव्हा ते बसलेलेच होते ऑलरेडी तिकडे. आणि मला आल्यावर म्हणाले, ये कम नार्वेकर, कम सीट नेक्स्ट टू मी. म्हटलं बापरे, अख्खा पिक्चर या माणसाच्या शेजारी बसून बघायचा. पण ते आपले शेंगदाणे खात खात त्यांनी मला मध्येच विचारलं की नार्वेकर, गेव यू अ प्रॉब्लेम इन द मॉर्निंग, तू अटेम्प्ट नाही केलास का? तू करायला पाहिजे होतास. तर मी म्हटलं नाही सर, थोडासा ॲडव्हान्स्ड होता आणि तो आला नसता. तर ते मला म्हणाले की दोन गोष्टी आहेत, एक तर आला असता आणि केला असतास तर तुला एक अचीवमेंट आलं असतं, एक सेन्स ऑफ अचीवमेंट आलं असतं की आपण जरा पुढचा प्रयत्न केला आणि आपल्याला सक्सेस मिळालं. आणि दुसरं, तुला आला नसता तर काय झालं असतं, तर तुझे वर्गातले 4 मित्र किंवा वर्गातले जे कोलिग्स आहेत ते हसले असते की औषधी करायला गेला, काही जमलं नाही आणि परत आला. तेव्हा त्याने एक वाक्य म्हटलं विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड विच वॉज वन ऑफ द फर्स्ट डिक्टेट्स ऑफ माय लाईफ. आणि ते म्हणजे त्यांनी सांगितलं की डज द ओपिनियन ऑफ अ फ्यू फेलो क्लासमेट्स मॅटर टू यू सो मच दॅट इट बिकम्स अन ऑब्स्टिकल टू युअर सक्सेस. तर तू कुठचीही गोष्ट अटेम्प्ट कर, कारण नॉलेज ही अशी गोष्ट आहे, कुठचाही विषय तू आत्मसात करू शकतोस, ह्याचं कॉन्फिडन्स तुम्ही ठेवायला पाहिजे. आणि ते जर का कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये असेल तर यू विल बी एबल टू डू एनिथिंग, यू कॅन वॅन्क्विश एनिथिंग अँड यू कॅन डू एनी सब्जेक्ट. आणि ही घडलेली गोष्ट मला वाटतं 1974 मध्ये घडलेली गोष्ट मला 1982 मध्ये माझ्या लक्षात आली की मी कुठचाही विषय आत्मसात करू शकतो आणि त्याच्यात प्रावीण्य मिळवू शकतो. नक्कीच. आणि म्हणून मी तेव्हा चित्रपटाचा अभ्यास करायला लागलो. आणि त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की कोणीही डॉक्युमेंटेशन केलेलं नाही इंडस्ट्रीमध्ये, कोणीही आर्कायव्हिंग केलेलं नाही आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे नॅशनल फिल्म आर्काईव्ह सुरू झालं ते सुद्धा ॲज लेट एज 1964 सुरू झालं. आणि पी.के. नायर साहेब एकटेच होते ज्यांनी प्रयत्न करून तिकडे बऱ्याच फिल्म मिळवल्या होत्या. आणि नॅचरली मी स्टॅटिस्टिक्स इकॉनॉमिक्सचा स्टुडंट असल्याकारणाने गणिताचं फॉर्मॅलिझम जे आहे त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट होता. त्याच्यामुळे मला असं वाटलं
की माझं जे मॅथमॅटिकल किंवा स्टॅटिस्टिकल प्रिसिशन आहे ते मी माझ्या लिखाणात आणलं तर एक वेगळ्या टाईपचं लिखाण बाहेर येऊ शकतं. मग तिथून सुरुवात झाली आणि मग तू जो आधी प्रश्न विचारलास तो मी पुस्तकांकडे कसं झालो. 1988मध्ये फिल्म इंडस्ट्रीची 50 वर्ष काहीतरी पूर्ण झाली होती, काहीतरी ओकेजन होतं, प्लॅटिनम ज्युबली असणार. त्यावेळेला माझे एडिटर जे होते मिस्टर करंजा, त्यांनी पुस्तक एडिट करायला घेतलं होतं, विच वुड बी लेटर नोन एज जॉनरस ऑफ इंडियन सिनेमा. अच्छा. आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला असिस्ट करशील का ह्याच्यामध्ये. म्हटलं ठीक आहे, करीन मी असिस्ट. काय आपण जे स्क्रीनमध्ये करतोय, मी तुम्हाला असिस्ट करतोय तसंच तिकडे असिस्ट करायचं. त्याच्यामुळे आर्टिकल असाईन करायचं, आल्यानंतर एडिट करायचे, प्रिंटिंगसाठी जोडणी करायची, प्रिंटरबरोबर इंटरॅक्ट करायचं, डिझायनरबरोबर इंटरॅक्ट करायचं. हे सगळे जे पुस्तक काढण्याचे जे अंग आहेत जे आम्ही नॉर्मल न्यूजपेपर प्रोडक्शनमध्ये बघत नाही, इंटरॅक्शन विथ डिझायनर किंवा कारण आर्टिकल गेल्यानंतर तो कोण डिझाईन करणारा कुठच्या डिपार्टमेंटला बसलेला असतो आपला काही संबंधच नाही त्याच्याशी. पण इकडे सगळं मला कळायला लागलं की पुस्तक आहे. मग हे सगळं मी करायला लागलो. मग 1988 माझं पहिलं पुस्तक, आय वॉज असोसिएट एडिटर इन दॅट बुक. पण मला कळायला लागलं की हे पुस्तक असं होऊ शकतं. आणि नंतर माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की पुस्तक लिहायचं म्हणजे फार मोठं काम करायचं असं काही नाही आहे. आपण जर का आपलं लिखाणच एका पॉईंट ऑफ व्ह्यूनी केलं किंवा एका डायरेक्शनमध्ये केलं तर एव्हरी आर्टिकल कॅन बिकम अ चॅप्टर ऑफ अ बुक. त्याच्यामुळे लिहितानाच असा विचार करायचा की बाबा मराठी सिनेमावर करतोय तर मग हा विषय घेतला, हा विषय घेतला, हा विषय घेतला. आणि जशी एक कॉन्स्पिरसी असते त्यावेळेला आमचे एक सिनियर कोलिग होते मिस्टर R.M. कुमटाकर, हू वॉज देन असिस्टंट एडिटर अँड आय वॉज द न्यूज एडिटर. तर त्यांनी मला मिस्टर चंद्रशेखर म्हणून फार वेल नोन नट आहे, त्यांनी ही हॅड वर्क एक्सटेन्सिव्हली फॉर सिने आर्टिस्ट आणि त्यांच्याकडे घेऊन गेले, त्यांच्याशी ओळख झाली. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या माणसाला हिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे म्हणून त्यांनी मला मग त्यावेळेला सगळ्यांकडून घेऊन गेले. KN सिंग, रुबी मायर्स, गोरबाई मामाजीवाला, सुंदर नयमपल्ली, जयराज, हे सगळे जे सायलेंट टू अर्ली टॉकीचे जेवढे होते आणि दे वर सर्वायव्हिंग ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम, ते मग त्यांच्याशी इंटरव्ह्यूज व्हायला लागले. मग तेच इंटरव्ह्यूज मी ऑल इंडिया रेडिओसाठी करायला लागलो. तिकडे सल्ला मिरचंदानी बाई होती, ती म्हणाली आमच्यासाठी ओरल आर्काईव्हचा प्रोग्राम आहे, 3-3 तासाचे इंटरव्ह्यूज आहेत, तर तू करशील का. म्हटलं हां ठीक आहे करीन. परत हीच माणसं मग परत मी रेडिओवर इंटरव्ह्यू केली. सर पण तुम्ही जसं म्हटलं की वेगवेगळ्या लोकांना तुम्ही भेटायचे, त्यांचे इंटरव्ह्यूज घ्यायचे आणि अदरवाईज पण ह्या सगळ्या ज्या घटना आहेत त्या तुम्ही कुठे डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवायचे का? असं काही नाही. मी काय माझ्याकडे आजपर्यंत असं काही लिहून डायरी बनवा किंवा हे असं काही नाही. पण वन इम्पॉर्टंट थिंग म्हणजे कसं होतं, मार्शल मॅक्लुहननी जे सांगितलेलं आहे की मीडिया इज लाईक अ बाथ, यू हॅव टू सबमर्ज युअर सेल्फ इन इट. मीडिया काय अभ्यास करण्याची गोष्ट नाही आहे. तुम्ही तर आपल्याला सबमर्ज केलं त्याच्यात तर यू विल लिव्ह दॅट मीडिया. यू डोंट हॅव टू से आय ईट फिल्म्स, लिव्ह फिल्म्स, ड्रिंक फिल्म्स. खोटी गोष्ट आहे कारण तुम्ही इतर गोष्टी पण करत असतात, मुलांबरोबर वेळ घालवतात, बायकोबरोबर वेळ घालवतात, मित्रांबरोबर वेळ घालवतात. तर चित्रपट सर्वव्यापी होऊ शकत नाही तुमच्या लाईफमध्ये. पण तुम्ही जर का असं ठरवलं की नाही दिस इज माय सेंट्रल इंटरेस्ट इन लाईफ, तर त्याच्या भोवती वाचन करणं किंवा त्याच्या भोवती. कारण एक वेळ अशी आली की जितके म्हातारे भेटायचो ना इंडस्ट्रीमध्ये, जितके म्हातारे भेटलो की मी त्यांना विचारायचो मग त्यावेळेला कसं होतं, काय करायचा तुम्ही, मग शूटिंग कसं व्हायचं. मेकअप आर्टिस्ट असेल तरी पण त्याला विचारायचो. ते टिपनेस होते आमचे, त्यांना विचारायचो ते त्यावेळेला मॅक्स फॅक्टर कुठचं मेकअप वापरायचा. मग ही फिल्म कलर फिल्म आल्यानंतर मेकअप कसा बदलला. कारण सुरुवातीच्या ज्या कलर फिल्म्स होत्या त्या फार स्लो होत्या. त्या स्लो असल्याकारणाने लाईट भरपूर लागायचे म्हणून मेकअप मितळायचं. मग ते अक्षरशः बर्फ ठेवायचे ह्याच्यामध्ये की बर्फ लावून ते गेट बॅक टू द नेक्स्ट शॉट. त्याच्यामुळे ह्या बऱ्याचशा ज्या गोष्टी म्हणजे मी टेक्निकल एज्युकेशन न घेऊन सुद्धा एडिटर्स बरोबर, कॅमेरामॅन बरोबर, ह्यांच्याबरोबर अक्षरशः ह्यांच्याकडनं शिकलो मी, इव्हन डायरेक्टर्स बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं स्टार इंटरव्ह्यूज नाहीच केले त्या काळात, जास्त करून टेक्निकल इंटरव्ह्यूज. कारण ते एक प्रकारचं एज्युकेशन होतं माझ्यासाठी की मी आता कुठे असिस्टंट राहू शकत नाही, फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये डिप्लोमा नाही केला, तर त्याच्यामुळे हे एक प्रकारचं
एज्युकेशन झालं. एक गंमतची गोष्ट सांगतो. मी जेव्हा माझी पहिली फिल्म्स डिव्हिजनसाठी शूट करायला लागली, तो अतिशय माझा मित्र झाला आहे आता. तर पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा मनमोहन शेट्टीचा इंटरव्ह्यू घ्यायचा होता. अच्छा. आणि फिल्म करत होतो प्रोटेक्टिंग क्रिएटिव्हिटी. हां. तर माझा जो कॅमेरामॅन होता उगाच माझी मस्करी करायला लागेल. मी प्रश्न विचारणार तिकडे बसून कॅमेऱ्याच्या दुसऱ्या साईडला, आणि मनमोहन इकडे बसलेला होता. तर त्यांनी सांगितलं की सर उनको लुक देने के लिए आप हाथ ऐसा ऊपर कीजिए. तर मी नंतर म्हटलं हां ठीक आहे, मैं करता हूँ ना हात, मैं बोला इसको लुक देने के लिए. हे लोक जसे सांगतात की इथे बघ तिथे बघ, तसा हात कर. मी म्हटलं मी करतो. असा मी हात केला. आणि मग नंतर तो म्हणाला हां सर क्वेश्चन्स पूछो. म्हटलं क्वेश्चन तुम पूछो ना. तर तो म्हणाला मैं कैसे पूछ सकता हूँ. मैं बोला तेरा काम मैं कर रहा हूँ तो मेरा काम तू कर ना. लुक देना क्या मेरा काम नहीं है, तुम्हारा काम है. तर तो चमकला. आणि मग मी प्रश्न विचारले मनमोहनला हे ते. बाहेर आल्यानंतर पाया पडायला लागला माझ्या. तो म्हणाला सर चुकलं. म्हटलं नाही रे मस्करीत घे, आपण सगळे कोलिग्ज आहोत, असं काय त्याच्यात सिनियर ज्युनियर नाही आहे. पण त्याचं तुमची जी क्वेश्चनिंगची लाईन बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुम्हाला ट्रेनिंगची काही गरज नाही आहे, ते इंट्रेन्सिकच आहे. या सगळ्या कारकिर्दीमध्ये फॅमिलीकडून तुम्हाला सपोर्ट कसा होता आणि घरी किती तुम्ही वेळ देऊ शकत होते, किंवा कसं ट्युनिंग कसं होतं? मला फॅमिलीकडनं नक्कीच सपोर्ट झाला. आणि एवढं होऊ शकत नाही जर का घरून सपोर्ट नसला. नक्कीच. तिने बारीक बारीक कटकटी करून दे, चहा नाही देणार, हे नाही देणार, भांडाभांड करून दे. पण माझं वाचन ते तिला माहितीच होतं पहिल्यापासून. मी वाचनामध्ये इंटरेस्ट आहे. आणि लग्न झाल्यानंतर तिने पण मला एकदा सांगितलं की दुसरी बाई असती तर भांडण केलं असतं, तर पुस्तकांची काय भांडण नाही, माहिती आहे. म्हणजे ती एक सवय झाली माझी. तर त्याच्यामुळे ॲक्सेप्टन्स होतं. आणि तिने बऱ्यापैकी सपोर्ट केला. काही पुस्तकांमध्ये माझं मराठी रिडिंग स्लो असल्या कारणाने की तिच्याकडनं वाचून घ्यायचो. म्हणजे तू पटपट वाचून दाखव. किंवा बेसिकली काही मराठीचे हे करायचं असेल, त्याचे नोट्स काढायचे असतील, तर ते तिला मी करायला सांगायचं की तू कर, मला वेळ लागणार. म्हणजे भरपूर प्रमाणात सपोर्ट. हां सपोर्ट. आणि बेसिकली कसं असतं ना, तुम्हाला लाईफमध्ये काही अचीव करायचं असेल तर तुमचं घर जर का सांभाळलं गेलं ना, तर तुम्ही काय वाटेल ते अचीव करू शकता. मुलांची शाळा, त्यांना टाईमवर नाश्ता द्यायचं, त्यांना टाईमवर हे पाठवायचं. आणि तिला एकच सांगितलं की तिच्याकडनं जॉबची मी अपेक्षा करत नाही, कारण दोघांनी नोकरी करायची आणि मुलांना निग्लेक्ट करायचं त्याच्यात काही. पण युअर कॉन्ट्रीब्युशन इज नो लेस इम्पॉर्टंट. येस. कारण जनरली जे असतात ह्या काय माझं अचिव्हमेंट आहे, म्हणून मी माझ्या ॲक्सेप्टन्स स्पीचमध्ये सुद्धा म्हटलं की इट इज ॲज मच हर अचिव्हमेंट ॲज इट इज माइंड. डेफिनेटली. कारण आपण जेव्हा अचीव करतो तेव्हा कोणतरी पाठीशी लागतं. नक्कीच. वेदर इट इज वाईफ, बहीण, कधी कधी आई असते, कोणी असतं. तिच्या केसमध्ये ती. आणि मला नेहमी असं वाटतं की वाईट दिवस आम्ही एकत्र बघितले तर चांगले दिवस पण एकत्र बघावे. नाहीतर एक इंडस्ट्रीमध्ये प्रथा आहे की सक्सेस आलं की बायको बदलून मैत्रिणी येते, तर ते मी नाही करायचं. फेस टू फेस या कार्यक्रमामध्ये आत्ता आपण संजित नार्वेकर सरांची गप्पा करत आहोत. आणि त्यांनी त्यांच्या फॅमिलीबद्दल म्हणजे कुटुंबाबद्दल आपल्याला सांगितलं कसे ते सपोर्टिव्ह राहिले संपूर्ण आयुष्यभर. आणि त्यांच्या कामात देखील त्यांनी भरपूर मदत केलेली आहे. आत्ता त्यांच्या घरात आपण त्यांच्याशी बोलत आहोत. आणि म्हणूनच इकडे त्यांच्या धर्मपत्नी देखील आहेत. तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ सरांबद्दलचं मत. माझं माहेर किंग सर्कल माटुंग्याला होतं. आणि तिकडे रस्त्यावर पुस्तकं, जाड पुस्तकं विकायला लोक बसलेले असायचे थोड्या थोड्या अंतरावर. मी नेहमी म्हणायचे की ही कोण पुस्तकं वाचत असणार. आणि लग्न झाल्यावर मग मला कळलं की पुस्तक वाचणारे आहेत इकडे बरेचसे. तो एक इन्सिडेंट झाला आणि नंतर मला कळलं ते. आणि रायटर आहे मला कळलं होतं, पण माझी अशी कल्पना होती की पिक्चरमध्ये कसे हिरो 2 शब्द लिहितात, कागद फेकून देतात, परत 2 शब्द लिहितात. पण ह्यांचं मी रायटिंग बघितलं तर तुमचा कितीही गोंधळ असू दे, कितीही म्हणजे बोंबाबोंब घरी चालू असू दे, एकदा लिहायचं म्हटलं की त्यांचा टाईपरायटरवर त्यावेळेला लिहायचे, फटाफट चालू व्हायचं, त्यांचं लिखाण संपायचं आणि मगच ते उठायचे. मला ते म्हणजे नवल वाटलं की हा माणूस एका फटक्यात कसं लिहू शकतो. त्यांना तसं म्हटलं पाहिजे की सरस्वतीचं वरदानच आहे. स्वभाव तर हट्टी तापट तर आहेच, पण ठीक आहे. स्पष्टवक्तेपणामुळे त्यांचा स्वभाव स्पष्टवक्ता असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी लोक थोडे
म्हणजे नाराज होतात. मी त्यांना प्रत्येक वेळेला म्हणते, पण ते म्हणतात मी खोटं बोलू शकत नाही, जे आहे ते मी तोंडावर बोलतो. आणि त्यांच्या ज्या कामात मी फक्त पाठीशी राहिले, मी असं म्हणजे मुलांना सांभाळलं, त्यांच्याकडे लक्ष दिलं, पण त्यांना मी फुल फ्रीडम दिली होती की त्यांना जे काही करायचं असेल ते त्यांनी करावं. लग्नाच्या वेळेला मला हे संजीत नाव त्यावेळेला खूप आवडलं, म्हणून मी बाकी काही बघितलं नाही आणि लग्न केलं. आणि तेव्हा ॲक्च्युली त्यांना नोकरी पण नव्हती, पण जे कधी कधी म्हणतात ना की म्हणजे लोकांना वाटायचं अरे मुलगा नोकरी करत नाही आहे अजून. मग मी काय करायचे, स्टार अँड स्टाईल काढायचे आणि त्यांचे आर्टिकल्स किती आहेत ते मात्र मी बघायचे की कुठे लिहिलं आहे, काय लिहिलं आहे. लिहितो माहिती होतं, पण काय लिहितो, नोकरी तर नव्हतीच त्यांना त्यावेळेला. पण ठीक आहे, जे काय झालं ते चांगलं झालं पुढे. आता तुम्हाला संजित नार्वेकर हा लेखक म्हणून आवडतो की संजित नार्वेकर ॲज अ पत्रकार म्हणून? अर्थात तुम्ही दोन्ही कामं केलेली आहेत, पण तुम्हाला स्वतःबद्दल काय वाटतं? नाही, मला लेखन हे जास्त इम्पॉर्टंट वाटतं. कारण मी थोडासा कंट्रोल फ्रीक असल्याकारणाने मला तिकडे एक अशी आहे की मी कंट्रोल करू शकतो सगळे सध्या ॲस्पेक्ट्स. आणि मला असं वाटतं की लिखाण हे सर्वात इम्पॉर्टंट असतं. किंवा तुम्ही फिक्शन फिल्म्सची जर काही एरिया घेतली तर आर्टिस्ट आहे, डायरेक्टर आहे, किंवा कॅमेरामॅन आहे, किंवा एडिटर आहे, प्रत्येकाच्या हातात तुमचं स्क्रिप्ट असतं. प्रत्येकजण स्क्रिप्टला रिफर करून, इव्हन जो कॅमेरामॅन असतो तो म्हणतो स्क्रिप्टवर काय लिहिलेलं आहे त्याच्या बेसिसवरती मी लाइटिंग तसं करणार, किंवा त्यांचा मूड काय आहे तो कॅच करणार. एडिटिंग सुद्धा पेसिंग, रिदम सगळं त्याच्यावरनं घेतो. पण जेव्हा लेखक बसतो तेव्हा त्याच्यासमोर काय असतं, काही नसते, कोरा कागद असतो. आणि तुम्हाला ते आपल्या मनातले विचार जपून उतरवायचे असतात. मे बी त्याला नंतर पॉलिशिंग लागतं, सगळं करावं लागतं, पण जो बेसिक आहे सो इट इज लाईक गिविंग बर्थ टू अ चाइल्ड. माहिती आहे की हे तितकीच नाजूक प्रक्रिया आहे की तुमचा जरा थॉट इकडे तिकडे गेला तर यू कॅन कम अप विथ समथिंग डिफरंट अँड समथिंग बॅड. आणि लिखाणामध्ये कसं असतं की नसलेली गोष्ट तुम्ही अस्तित्वात आणता. मी जेव्हा माझा पहिला मराठी चित्रपट लिहिला अनपेक्षित, संजीव नाईक डायरेक्टर होता त्याचा, आणि 7 दिवसात मी स्क्रिप्ट कंप्लीट केलं. बेसिकली सगळी स्टोरी, स्क्रीन प्ले सगळंच मला, स्टोरी आयडिया आम्ही इकडनं तिकडनं उचलली होती. ती फिल्म कंप्लीट म्हणजे स्क्रिप्ट लिहिल्यानंतर शूटिंग झालं, मी अटेंड केलं, बघितलं. अशोक सराफ, नितेश भरद्वाज, अर्चना जोगळेकर सगळं झालं. आणि जेव्हा पहिल्यांदा आम्ही एडिटेड फायनल प्रिंट आली ती मी बघितली, तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की दिस इज व्हेरी गॉड लाईक. तुमचं क्रिएशनचं जे किक असते, तुम्हाला काही पैसे नाही मिळाले, काही नाही मिळालं, पण ते क्रिएशनची जी किक असते ती एक्सपिरियन्स करायला मिळते. कारण तुम्ही जो विचार केलेला असतो, जे तुमच्या डोक्यामध्ये असतं, ते तुम्ही अस्तित्वात बघता. इट बिकम्स अलाइव्ह फॉर यू ॲट दॅट मोमेंट ऑफ टाईम. आणि तीच जी किक आहे, त्याच्यासाठीच लोक म्हणतात की पैसे नाही मिळाले तरी हरकत नाही, आपण त्याच्यात जाऊ. त्याच्यामुळे आय फील मी सगळं केलं, रिसर्च केलं, लेक्चरिंग केलं, कॉलेजमध्ये शिकवलं, फिल्म मेकिंग केलं, डॉक्युमेंटरीज केल्या, फिक्शन फिल्म्सशी संबंधित राहिलो. दो आय कुड नॉट डायरेक्ट अ फिक्शन फिल्म. पण मला अजून ह्याच्यात सर्वात मॅक्झिमम आनंद असतो की जेव्हा शब्दांची जोडणी करून आपण एक एक्सप्रेस करू शकतो थॉट, किंवा इवन रिसर्च बेस करत असतो. आता माझं सध्या पुस्तक चाललं आहे हिस्ट्री ऑफ फिल्म्स डिव्हिजनवरती. तर ते पुस्तकसुद्धा लिहिताना कधी कधी असा एक गॅप येतो, अरे हे काय झालं, ह्या ह्याच्यात काय झालं, आणि मग आपण इथे शोधतो, तिथे शोधतो, ह्याच्याशी बोलतो. आणि जेव्हा त्याचं आपल्याला उत्तर मिळतं किंवा आपल्याला ती मिसिंग इन्फॉर्मेशन मिळते, तो जो आनंद आहे ना, तो कुठच्याही नोकरीमध्ये, कुठच्याही पैशामध्ये तुम्ही मोजू शकत नाही. नक्कीच. फेस टू फेस या कार्यक्रमात आपण संजित नार्वेकर सरांबरोबर गप्पा मारत आहोत. पण आता एका विश्रांतीची वेळ आहे, छोटासा ब्रेक घेऊया. कुठेच जाऊ नका, बघत राहा फेस टू फेस. सर, तुमच्याशी जेव्हा मी गप्पा करत होते तेव्हा 2 व्यक्तींचा प्रभाव आपल्यावर भरपूर पडला असं तुम्ही पण म्हटलं, आणि तुम्ही त्यांच्यावर चित्रपट देखील केला. एक तर व्ही शांताराम स्वतः आणि विजय चंद्राजी. तर या दोघांबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटतं की फिल्म्सशी निगडीत ते असताना किंवा त्यांच्या जीवनात फिल्म्सचा प्रभाव आणि त्यामुळे
त्यांच्या ज्या व्हॅल्यूज होता त्यांचा तुमच्यावर काय परिणाम झाला? 3 फिल्ममेकर्स हे आधारस्तंभ आहेत माझ्या रायटिंगचे अच्छा. किंवा माझ्या ओव्हरऑल सिनेमॅटिक एक्सपिरियन्सचे जर हां. का म्हटले तर 3 फिल्ममेकर्स मी अगदी पुष्कळ वेळा बघितलेले आहेत त्यांचे चित्रपट आणि त्यांच्याकडनं शिकलेलो आहे. त्यांच्यावर मी लिखाण किती करायचं काय नाही करायचं ते गोष्ट वेगळी आहे. पण ते 3 फिल्ममेकर्स म्हणजे सत्यजित रे, दुसरं म्हणजे बिमल रॉय आणि तिसरं म्हणजे व्ही शांताराम. ओ आणि हे 3 फिल्ममेकर्स इवन मी किरण शांतारामला भेटायच्या आधीपासून हे 3 फिल्ममेकर्स डिक्टेटेड अ लॉट ऑफ माय रायटिंग डायरेक्टली आणि इनडायरेक्टली. म्हणजे मी डायरेक्टली त्यांच्यावर लिहिलं तर मी सत्यजित रेवर काहीच लिहिलेलं नाही, कधीच लिहिलेलं नाही. बिमल रॉयवर थोडं इकडे तिकडे लिहिलं असेल. शांतारामवर एक्सटेन्सिव्हली काम केलेलं आहे आणि त्याचं कारण असं होतं की जेव्हा ह्या 3 लोकांवरती मी चित्रपट बघत होतो, मोरलेस स्पेशलाइज करत होतो, तेव्हा मला असं वाटलं की बरंचसं जे सत्यजित रेचं आहे तर त्यांचं जे दस्तावेज झाला ज्याला म्हणू शकतो की जे बेसिक रायटिंग आहे ते बंगालीमध्ये असल्याकारणाने एक दरवाजा माझ्यासाठी मोरलेस बंद व्हायचा. मग त्याचं नुसतं चित्रपट आणि त्याचं जे इंग्लिश लिखाण आहे तेवढंच मी फॉलो करू शकत होतो. त्याच्यानंतर बिमल रॉय. पण मला का कोण जाणे असं वाटलं की व्ही शांतारामबद्दल फार कमी लिहिलं गेलं आहे, त्यांच्यावर अन्याय होतो आणि त्यांचं मोठं करिअर 1930s 40s पासून जे असल्याकारणाने बऱ्याचशा लोकांनी ते चित्रपट बघितले नाही. मी तुला एकच उदाहरण देतो जे आपण बोललेलो आहे आधी की 1937मध्ये व्ही शांतारामने एक पिक्चर केला कुंकू, दुनियानं माने इन हिंदी आणि कुंकू मराठीमध्ये. त्या काळामध्ये ती स्टोरी अशी आहे की शांता आपटेचं लग्न केशवराव दात्यांची होतं, हु इज ट्वाईस हर एज, ज्याला आम्ही मे डिसेंबर मॅरेज म्हणतो. व्ही शांतारामने का इम्प्रेस झालो जास्त करून की एकच उदाहरण तुला देतो त्यांच्या फिल्म्सचं. त्यांच्या प्रत्येक फिल्म मी एक डझन वेळा तरी बघितलेली आहे. पर्टिक्युलरली 1930s 40s जेव्हा त्यांचं माझ्या मते तरी हाय पॉईंट होता त्यांच्या करिअरचा. अँड वेन ही वॉज डिस्कवरिंग द ग्रॅमर ऑफ सिनेमा. कारण ही सगळी जी मंडळी होती, बाबूराव पेंटर आहे किंवा व्ही शांताराम आहे, ह्याने आपलं सिनेमॅटिक ग्रॅमर क्रिएट केलं. मग पर्टिक्युलरली इंडियन सिनेमॅटिक ग्रॅमर हे क्रिएट केलं. आणि सर्वात एक गोष्ट अशी होती की व्ही शांताराम हिमसेल्फ was a specialized editor. He was the first specialized editor of Indian cinema. 1919 मध्ये मामा वरेरकरने जेव्हा एक फिल्म केली होती आणि इट वॉज डायरेक्टेड बाय पांडुरंग तेलेगरी, सन ऑफ सीताराम तेलेगरी, हू वॉज द बॉस ऑफ ललित कलादर्श. तर ती फिल्म बरीचशी शूट झाली, सगळं झालं, पण पांडुरंग तेलेगरीनं ती एकत्र करता येईना, त्यांना काही समजेना कसं करायचं ते. मग ते बाबूराव पेंटरकडे गेले मामा वरेरकर आणि सांगितलं की फिल्म तर आमची रेडी आहे, आम्ही सगळं शूट केलं आहे, सगळं केलं आहे, पण ती फिल्म लावायची कशी हे कळत नव्हतं. आणि त्या काळामध्ये असं कोणी नव्हतं की प्रत्येक डायरेक्टर आपली फिल्म एडिट करायचा किंवा 1 लाईन करायचा. आणि तेव्हा बाबूराव पेंटरने सांगितलं माझ्याकडनं एक मुलगा आहे जे तुम्हाला जोडून देईल ती फिल्म. आणि त्याने हाक मारली, शांताराम इकडे घे. तो शांताराम त्यावेळेला मला वाटतं 19 वर्षाचा होता, 18-19चा असणार. आणि तो आला, त्यांनी सांगितलं की ह्यांची हे आहे ते तू जोडून दे. सो 1919मध्ये पुण्यावर हल्ला किंवा पुणा रेडेड ही जी फिल्म होती ही शांताराम बापूने एडिट केली आणि ही वॉज द फर्स्ट स्पेशलाइज्ड एडिटर ऑफ इंडियन सिनेमा. आणि त्यांचं एडिटिंग इतकं हे होतं की ही गोष्ट मला त्यांचे चीफ असिस्टंट होते प्रभाकर पेंढारकर, म्हणजे बालजी पेंढारकरचं एल्डर सन. त्याने एक बाळ शिवाजी म्हणून फिल्म केली होती चिल्ड्रन फिल्म सोसायटीसाठी. आणि त्यावेळेला व्ही शांताराम वॉज दी चेअरमन ऑफ द चिल्ड्रन फिल्म सोसायटी. ही गोष्ट मला प्रभाकरने सांगितली, प्रभाकर पेंढारकरने. त्याने सांगितले की ती फिल्म बघितली, माझी फिल्म कंप्लीट झाली आणि मग आम्ही चेअरमनला दाखवतो तशी ती फिल्म दाखवली. आणि फिल्म बघितली अण्णाने, त्यांना अण्णाच म्हणायचे. तर त्यांनी सांगितलं की एक काम करायचं, उद्या सकाळी एडिटिंग रूममध्ये यायचं. आणि दुसऱ्या दिवशी एडिटिंग रूममध्ये गेलं. आणि हे ऑन रेकॉर्ड आहे, ऑन फिल्म आहे. माझी शांतारामच्या फिल्मवरती हे म्हटलं आहे प्रभाकर पेंढारकरने. त्यांनी सांगितलं एडिट झालेली फिल्म ह्या माणसाने अजून 10 मिनटं कमी केली, इतकी शार्प केली त्यांनी फिल्म. त्याच्यामुळे एडिटिंग जे पॅटर्न जे आहे किंवा इंडियन स्टाईल जी आहे ती त्यांनी कन्व्हिन्स केली.
त्याच्याही पलीकडे जाऊन जी दुसरी गोष्ट मला इंटेन्सली जाणवली आणि ती म्हणजे व्ही शांतारामने कधीही कुठचंही स्क्रिप्ट लिहिली नाही, कधीही काही स्टोरी लिहिली नाही किंवा डायलॉग्स लिहिली नाही, तरी त्यांच्या प्रत्येक पिक्चरमध्ये त्यांचा जो स्टॅम्प आहे दॅट कम्स फ्रॉम द सिलेक्शन ऑफ द स्टोरी. त्यांना बरोबर जाण होती की हा स्टोरी फिल्ममध्ये कशी होईल. जेव्हा त्यांनी डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी ही फिल्म बनवली त्यावेळेला जी स्टोरी आली की 5 इंडियन डॉक्टर्स चायनाला जातात, त्यांना मदत करतात आणि परत येतात आणि त्याच्या डॉक्टर कोटनीस ही डाईज इन द प्रोसेस ऑफ प्रोव्हाइडिंग हेल्प. अच्छा. तर त्याच्यामध्ये त्यांना एक पिक्चर दिसला जे अब्बास आणि साठेसाहेब जेव्हा ती स्टोरी त्यांच्याकडे घेऊन गेले आणि सांगितलं अशी घटना आहे, ट्रू घटना आहे, तर ते म्हणाले चालेल ह्याच्यातनं छान फिल्म बनू शकते. आणि ती बनवली. त्याच्यापेक्षाही पलीकडे ॲज अ डायरेक्टर तू एक बघू शकतेस की 1937मध्ये कुंकू जो दुनियानं माने इन हिंदी आणि कुंकू इन मराठी, त्यावेळेला ते म्हणजे मे डिसेंबर मॅरेज ज्याला आपण म्हणतो की मुलगी यंग आहे शांता आपटे आणि एक एल्डरली मनुष्य आहे त्यांनी तिच्याशी लग्न केलं आहे अँड शी डिनाईज हिम द कन्झ्युमेशन ऑफ हर मॅरेज. तो तिच्या दाराशी येतो, मला आत घे, हे करते, ती नाही म्हणते. म्हणजे तू विचार कर आज 2022मध्ये मॅरिटल रेप हा जो डिस्कशन आता आपण करतोय ते 1937मध्ये शांतारामने दाखवलं आणि व्हिज्युअली दाखवलं. म्हणजे त्या माणसाचं किती विजनरी असणार आणि किती. सॅडली अशी गोष्ट झाली की फार नंतरचे फिल्म्स फार सक्सेसफुल झाले नाहीत किंवा चांगले झाले नाहीत, पण त्या माणसाला एक जाण होती की काय आपण स्टोरी घेऊ शकतो आणि कशी ही करू शकतो. आणि त्यांच्या प्रत्येक फिल्मबद्दल आपण सांगू शकतो. इव्हन पिंजरा जी आपण मोर रिसेंट फिल्म जी आहे सपोजिटली बेस्ड ऑन ब्लू एंजल, पण त्याच्यामध्ये त्यांनी जे एक एक टचेस स्वतःचे टाकले ते फार कमी लोकांच्या नोटीसमध्ये येतात. फक्त जे फिल्म स्टुडंट्स आहेत त्यांच्या लक्षात येतात की आणखीन कुठून कुठून काय काय बॉरो केलेलं आहे. आणि ती जी थीम आहे ती इटर्नल आहे. बरोबर. तुला एक आणखीन एक किस्सा सांगतो. उमेश मेहरा अतिशय चांगला फ्रेंड म्हणजे FC मेहराचा मुलगा, ईगल फिल्म्स. तर उमेश त्यावेळेला त्या लोकांनी एक फिल्म केली होती मनोरंजन, डायरेक्टेड बाय शम्मी कपूर, संजीव कुमार आणि झीनत अमन आहेत त्याच्यामध्ये. नाही आम्ही बोलत होतो तेव्हा बोलता बोलता असंच आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा उमेश मला म्हणाला की अरे तुझ्या लक्षात आलं की नाही दिस इज बेस्ड ऑन पिंजरा. म्हटलं काय सांगतो, म्हटलं पिंजरा कुठे, हे कुठे, तू काय सांगतोयस काय. तेव्हा तो म्हणाला काय सेंट्रल थीम बघ ना. त्याच्यामध्ये दी मेन पर्सन इज अक्युज्ड ऑफ हिज ओन मर्डर. पिंजराची जी स्टोरी आहे इज अक्युज्ड ऑफ हिज ओन मर्डर. वेरॅज मनोरंजनमध्ये सुद्धा तो झीनत अमनला हे करण्यासाठी नवाबचे कपडे घालतो आणि शेवटी कंटाळतो आणि नवाबचे कपडे नदीत फेकून देतो अँड देन ही ॲज अ पोलिसमॅन गेट्स अक्युज्ड ऑफ द नवाब्स मर्डर. त्यांच्याला हे दोघांचा जो सूत्र आहे हे इम्पॉर्टंट बघतो सर. आणि आता जसं तुम्ही आत्ता हे सगळं विश्लेषण केलं किंवा सांगितल्या गोष्टी, त्याच्यातून एक रिव्ह्यू पॉइंट आपल्याला कळतो की तुम्ही बऱ्याच फिल्म्सचा म्हणा किंवा पुस्तकांचाही आता वाचून वाचून रिव्ह्यू पण केला असेल, पण तुम्ही कधीच फॉरेन चित्रपटांचा रिव्ह्यू केला नाही असं नाही म्हणणार, पण प्रकाशित नाही झाला किंवा तुम्हाला फार इंटरेस्ट नव्हता असं तुम्ही म्हटलं, तर त्याचं कारण काय. आणि त्याचबरोबर फॉरेनच्या काही दिग्दर्शकांबरोबर किंवा या इंडस्ट्रीतल्या लोकांबद्दल जे फॉरेन मधले आहेत त्यांच्याशी तुमचं काही गमतीशीर असे इंटरॅक्शन्स झालेले असतील तर त्याबद्दल एखादा दुसरा किस्सा सांगितला तर. फॉरेनचं मी जास्त असं लक्ष नाही दिलं कारण माझा एक स्वभाव असा आहे की मी स्पॉन्जसारखा आहे, मी ॲब्झॉर्ब करत असतो आणि मी इव्हन आता ह्या एजला सुद्धा सारखा शिकत असतो. हा मला काय शिकू शकेल, तो काय मला शिकू शकेल आणि मी नकळतपणे त्याच्याकडनं ते घेत असतो आणि मला काही गोष्टी आवडल्या तर ते मी आपल्या ह्याच्यामध्ये आत्मसात करायचा प्रयत्न करतो. मला सुरुवातीपासून एक गोष्ट लक्षात आली की जर का मी इटालियन फिल्म्सवर लिहिलं, जॅपनीज फिल्म्सवर लिहिलं, बघायचो फिल्म सोसायटीमध्ये असल्याकारणाने सगळेच फिल्म्स बघत होतो, पण माझ्या डोक्यामध्ये हे एक गोष्ट होती की मी एकतर त्यांच्या सिनेमावर कधी स्पेशलाइज नाही करू शकत. हॉलिवूडवर भरपूर चित्रपट बघू शकेन
पण त्यांचं कल्चर काय आहे, त्यांची माणसं कशी आहेत, त्यांनी फिल्म्स अशा का केल्या, त्यांच्या डायरेक्टरशी इंटरॅक्शन मी करू शकणार नाही, त्यांच्याशी मी बोलू शकणार नाही, त्यांच्या स्क्रिप्ट रायटरशी मी बोलू शकणार नाही. त्याच्यामुळे मला एक गोष्ट माहिती होते की आय कॅन नेवर स्पेशलाइज इन फॉरेन सिनेमा. तो युरोपियन असून दे, हॉलिवूडचा असून दे, नाही तर कुठचाही असून दे. मी ज्या कल्चरमध्ये वाढलो आणि मी जे कल्चर इम्बाईब केलेलं आहे आणि ज्या कल्चरमध्ये जे पिक्चर्स बनलेच गेले, भले ते एंटरटेनमेंट सिनेमाचे असून दे किंवा ऑफबीट असून दे, न्यू वेव्ह असून दे, जे काय असून दे, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मी ह्याच्यावर स्पेशलाइज केलं तर मला इवन बाहेरचे लोक बोलवतील बोलण्यासाठी. कारण आज अमेरिकेमध्ये हॉलिवूड सिनेमावर बोलणारी केवढी माणसं आहेत, तर ते संजित नार्वेकरला इंडियाहून कशाला बोलवतील? बिलकुलच बोलवणार नाही ना. किंवा फ्रान्समध्ये इंडियन सिनेमा, फ्रेंच सिनेमावर तर बोलायला मला बोलवणार नाही, पण इंडियन सिनेमावर बोलायला मला नक्कीच बोलवतील. कारण मला जेवढी जाण आहे किंवा मी जे काही इम्बाईब करू शकलो आहे ते मी तिकडे जाऊन हे करू शकतो. आणि अशीच गंमत एकदा झाली की एक फ्रेंच फिल्ममेकर आला होता, गायल लेपिंगले म्हणून, फिल्म्स डिव्हिजनमध्ये, आणि तो बरेच डॉक्युमेंटरीज सिलेक्ट करत होता, मणिकॉल, ऋत्विक घटक, हे ते, टू बी शोन ॲट द लुसास फिल्म फेस्टिवल इन फ्रान्स. अच्छा. आणि तो तिकडे त्याच्यावर भाष्य करणार होता की ही फिल्म काय आहे, ह्याच्याबद्दल काय आहे, हे आहे ते आहे. तो म्हणाला मला काही असं अँगल मिळत नाही आहे की हे का, म्हणजे कशा, हाऊ दे आर जॉईनिंग. कारण एवढ्या भाषा आपल्याकडे आहेत की लोकांच्या लक्षात येत नाहीत पटकनपणे. मग तो म्हणाला मला काही कळत नाही आहे. तर फिल्म्स डिव्हिजनमध्ये त्या लोकांनी सांगितलं आमच्याकडे एक आहे, एक प्राणी संजित नार्वेकर नावाचा, त्याला बोलवलं तर ते तुला सगळं सांगतील, तू जे काय प्रश्न विचारशील त्याची उत्तरं देतील. आणि मी तिकडे गेलो आणि मला वाटते 2002ची गोष्ट असणार. तर मी तिकडे गेलो आणि मग तो विचारायला लागला हे असं का, हे असं का, हे कल्चरली असं का, हे तसं का. मी त्याची उत्तरं देत गेलो. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर तो म्हणतो आय विल नॉट बी एबल टू टॉक लाईक दिस, लेट अस डू वन थिंग, यू ओनली कम टू फ्रान्स. असे किस्से होतात आणि यू गेट टू दिस थिंग, ह्याच्यामध्ये. आणि फॉरेनर लोकांची गंमत सांगायची म्हणजे एक तो थांब लक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटाचा एक किस्सा फॉरेनर बरोबर. मी ते फार अर्ली मी सबटायटलिंग बरंच केलं. मी रामायण केलं, महाभारत केलं, विक्रम और वेताळ केलं आणि जुनून नावाचं एक सिरियल केली. बरेच मी सबटायटलिंगमध्ये माझं बरंच हे होतं. आणि एक मला वाटतं BBC वरनं किंवा इंग्लंडमधनं एक बाई आली होती की ती सिलेक्ट करत होती, काही मराठी पिक्चर घेऊन जायचे तिकडे दाखवण्यासाठी. आणि वन ऑफ द फिल्म सिलेक्टेड आहे, मला वाटतं 1978-79 किंवा नंतरची 81-82ची गोष्ट असणार. आणि ती सिलेक्ट करत होती आणि एक फिल्म तिने सिलेक्ट केली होती, थांब लक्ष्मी कुंकू लावते. त्याचं ते जी कोण सबटायटल करणार होती तिने केलं होतं वेट लक्ष्मी आय विल अप्लाय कुमकुम, असं त्या टायटलचं हे केलं होतं. तेव्हा मी तिला म्हटलं हे चुकीचं आहे म्हणजे काय, दिस इज अ लिटरल ट्रान्सलेशन, देर इज अ लॉट ऑफ मिनिंग बिहाइंड दिस टायटल. तेव्हा ती म्हणाली काय आहे, तर म्हटलं बघा गोव्यामध्ये एक फॅमिली आहे साळगावकर, त्यांच्याकडे दे हॅव बीन वेल्दी फॉर इयर्स आणि लोकांना एक्सप्लेनेशन नाही आहे. ह्यांच्याकडे इतके वर्ष गेले तरी ह्यांच्याकडे एवढा पैसा कसा. तर त्याची एक दंतकथा आहे, लेजंड आहे की मधल्या जनरेशनमध्ये काही लोक अय्याशी आणि हे तेमुळे सगळं दारू पिणं हे करणं बाई, त्याच्यामुळे लक्ष्मी कंटाळून जात असते. आणि ती जाता जाता घरची जी सून असते ती तिला बघते जाताना. ती म्हणते बाई कुठे चाललीस तू. ती म्हणले मी कंटाळून गेलेले आहे, ह्या घरातली जी माणसं आहेत त्यांना कंटाळून गेलेली आहे, तर मी आता जाते. तर ती म्हणाली नको तू जाऊ नकोस, तू सुवासीन आहेस, मी तुला कुंकू लावते आणि तू थांब, घेऊन येते, आंघोळ करते आणि मग तुला कुंकू लावते, मग तू जा. तर ती जाते आणि आपल्या घराण्याचं चांगलं व्हावं म्हणून मागच्या विहिरीत जाऊन उडी मारते आणि शी डाईज. आणि म्हणतात की लक्ष्मी तिकडेच थांबली आहे, ती कुंकू लावेल तेव्हा ती बाहेर जाणार. म्हणजे दॅट इज द मिनिंग ऑफ दॅट टायटल, थांब लक्ष्मी कुंकूला. हे ऐकल्याबरोबर ती ब्रिटिश बाई उडाली. ती म्हणाली माय गॉड, आय वूड नेव्हर हॅव गेस दिस टायटल. त्याच्यामध्ये कल्चरली पुष्कळ हे होतं आणि त्या लोकांना आपलं कल्चर समजत नाही. पण आपलं काम असतं आपल्या इंडियन स्टँड पॉईंटनी, आपल्या इंडियन सिनेमाला जे कॉन्टेक्स्ट आहेत, आपले जे कल्चरल कॉन्टेक्स्ट आहेत किंवा सोशल कॉन्टेक्स्ट आहेत,
ते त्यांना एक्सप्लेन करून सांगणं. मी जो एक किस्सा परवा सांगितला तसं, मी टोकियो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला गेलो होतो. आमचा मित्र AK बीर कॅमेरामन, त्यांनी एक फिल्म केली होती ओरियामध्ये, अधिमीमांसा म्हणून. दॅट वॉज हिज फर्स्ट फिल्म. सो दॅट वॉज टू बी शोन ॲट द फेस्टिवल. तर तो मला म्हणाला की संजित, आता तू पण आहेस इकडे आणि मी माझ्याच फिल्मबद्दल बोलणं बरोबर दिसणार नाही, तर तू काहीतरी बोल, तू बघितलेली आहेस फिल्म तर तू बोल. तर म्हटलं हां ठीक आहे. तर मी ती फिल्म इंट्रोड्यूस केली, मी बीरला इंट्रोड्यूस केला. मग आम्ही दोघे ऑडियन्समध्ये येऊन बसलो, कारण म्हटलं फिल्म बघूया परत एकदा, आपल्याला कुठे चान्स मिळणार आहे. आणि एक ॲज युजल असं होतं ना, हा पुष्कळ बोलला पण एक लाईनचा ट्रान्सलेशन येतं सबटायटलमध्ये, कारण ते सारांशमध्ये देतात. तर ते तेवढंच ट्रान्सलेशन ते आलं. आणि आधीचा डायलॉग भरपूर होता. तर माझ्या बाजूला बसलेला एक मनुष्य होता, काळोखात मला कोण माहीत नव्हता कोण होता. तर मला विचारलं, व्हॉट डिड शी से? तर मी म्हटलं, जे काही लिहिलं आहे तेवढं मी पण वाचू शकतो, मी तुझ्यापेक्षाही जास्त काही जाणत नाही. तर असं त्याने माझ्याकडे बघितलं, सो यू आर इंडियन आर्ट यू? म्हटलं येस आय एम इंडियन. यू डोंट नो इंडियन लँग्वेज? मग त्याला मी एक्सप्लेन केलं, बाबा रे आमच्याकडे 22च्या वर भाषा आहेत, डायलेक्ट्स आहेत, हे आहेत. पण त्याला काही कळलं नाही, कारण त्यांच्याकडे नॉर्थ टू साऊथ आणि ईस्ट टू वेस्ट एकच भाषा बोलतात, इंग्लिश. तर त्याच्यामुळे थ्रू आउट द फेस्टिवल पुढचे जे काही 7-8 दिवस मी होतो, मला भेटला की तो सांगायचा, इंडियन मॅन हू डझंट नो इंडियन लँग्वेज. फेस टू फेस या कार्यक्रमामध्ये आत्ता आपण संजित नार्वेकर सरांची गप्पा करत आहोत आणि त्यांनी त्यांच्या फॅमिलीबद्दल म्हणजे कुटुंबाबद्दल आपल्याला सांगितलं, कसे ते सपोर्टिव्ह राहिले संपूर्ण आयुष्यभर आणि त्यांच्या कामात देखील त्यांनी भरपूर मदत केलेली आहे. आपण थेट जाऊया राजकमल स्टुडिओला आणि सरांशी अशाच गप्पा सुरू राहतील, जाणून घेऊ तिथलं त्यांचं केलेलं काम.